त्याच्यामध्ये ह्याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे। मायमाऊलींनो, हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना बहिणींचा ह्यांना मातांचा पुळका आला आणि मग काय वाईट झालं। ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक। कधी दिलं का त्यांनी? कधी विचार केला का? गरीबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता प्रयत्न करण्याच्या करता त्यांचं काम नव्हतं का? आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिवे देतात, नावं ठेवतात, चुनावी जुमला म्हणतात। ही गोष्ट बरोबर नाही आहे। माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा। महिलांनो, मायमाऊलींनो, ह्या फॉर्म भरताना कुणाला 1 रुपया देखील द्यायचा नाही। बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं शून्य रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे, बऱ्याचशा बँकांनी। त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही। फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या। मध्ये 2-3 प्रकार झाले, त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं, कामावरून काढून टाकलं। हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही, उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत। त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची, कृपा करून माझ्या बहिणीकडनं, माझ्या मायमाऊलीकडनं 1 रुपया देखील मागायचं धाडस कोणी करू नका। कारण तो फॉर्म भरून घेण्याच्या करता आधी ती 50 रुपये आपण वेगळे त्यांना देतोय, सरकार देते, तुम्हाला द्यायचं कारण नाही। म्हणजे एक अंगणवाडीमधली भगिनी आली आणि ते फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला, सगळा लाभ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही 50 रुपये देतोय ना वेगळे। म्हणजे उद्याच्याला 2.5 कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर 50 गुणिले 2.5 म्हणजे जवळपास 125 कोटी ना। 125 कोटी रुपये आम्ही तुमच्याकरता वेगळे काढून त्यांना दिलेत, तुम्ही द्यायचे नाही। तुमचा तो अधिकार काय? तुम्हाला 1,500 रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत।